कागल विधानसभा मतदारसंघामधून समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला। कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी भूमिका मांडली। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली होती। घाटगे यांनी येत्या काळात कागलच्या विकासासाठी निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केलं। येत्या 3 सप्टेंबरला घाटगे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचं देखील समजतंय। याच पार्श्वभूमीवर समरजित घाटगेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कागल विधानसभा मतदारसंघातून समरजित सिंह घाटगे यांनी आता भाजप सोडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय सध्या घेतलेला आहे। माझ्यासोबत सध्या घाटगे साहेब बोलण्यासाठी सध्या आहेत। काय सांगाल साहेब, आज नवीन निर्णय तुम्ही घेतलेला आहे? नवीन राजकीय निर्णय घेतला असेल, पण पहिल्यापासून माझे सगळे निर्णय कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेच्या परिवर्तनासाठीच आहेत आणि त्या अनुषंगानेच हा राजकीय निर्णय मी घेतलेला आहे। खरं तर गेली अनेक वर्षे भाजप या चिन्हावर होता, आता तुतारी चिन्ह, काय नेमकं कसं राजकीय? मला कधी भाजपचं चिन्ह विधानसभेला मिळालंच नाही। मी चिन्ह पोचवलं, पण दुर्दैवाने मला कधीही कमळ चिन्ह हे ईव्हीएम मशीनवर आणता आलंच नाही, मागच्या वेळी पण नाही आणि ह्यावेळी पण नाही। त्यामुळं मला निर्णय घ्यावा लागला की आता आपल्याला कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल। खरं तर लोकसभेत ज्या उमेदवारासोबत तुम्ही माहितीत म्हणून सोबत राहिला, आता त्यांच्याच विरोधात असणार, काय नेमकं कसं प्रतिक्रिया? मी महायुतीत असताना प्रामाणिक त्यांचा प्रचार केला। जयंत पाटील साहेब आणि शरद पवार साहेब, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा संपर्क चालू होता। मी म्हटलं मी खासदारकीपर्यंत भेटू शकत नाही, कारण मला माझा धर्म पाळायचा आहे आणि माझ्या पक्षातर्फे मी माझा धर्म पाळणार। खासदारकीनंतर मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये हा संपर्क सुरू झाला। आता कुरुक्षेत्र आहे, ते आता माझ्या उलट्या बाजूला असणार, कारण त्यांना महायुती धर्म पाळायला लागणार आणि मला महाविकास आघाडीचं। नक्कीच आज मेळावा देखील पार पडला। या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह देखील होता। खरं तर तुम्ही यापूर्वी किती दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये हा जो तुतारी घेण्याचा निर्णय रुजवलेला होता, काय नेमकी? रुजवला नाही, मी त्यांचे फीडबॅक घेत होतो। 1-1.5 महिन्यापासून लोकांचे फीडबॅक, लोकांचं मत, मी पत्रकारांशी, सामाजिक कार्यकर्ते, लीडर्स, बऱ्याच लोकांना मी विचारलं। म्हणजे आमच्या पार्टीमधले पण काही लोकांचं मत होतं की हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल। सो असं सगळ्यांशी चर्चा करत कार्यकर्ते चर्चा करत मी हा निर्णय घेतला। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील तुमची चर्चा झाली होती, अशा चर्चा होत्या, काय नेमकी कशी ते? मी म्हटलं साहेब, मी कुठल्याही विधान परिषदमध्ये इंटरेस्टेड नाहीये। मला आमदारकी लढून परिवर्तन घडवायचं आहे, कारण मी विधान परिषद घेतली, आराम आहे 6 वर्ष, पण शेवटी विद्यमानच कंटिन्यू राहिले तर आणखी मतदारसंघाचा तोटा होईल आणि त्यासाठी हे परिवर्तन कागलमध्ये घडवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी काही मला जे पावलं घ्यायला लागतील ते मी घेणार। लोक काय म्हटले असतील, विधान परिषद घेऊन विकून आलो का मी? हे मी कधी स्वीकारणार नाही।